बायबल सांगतं आपल्याला वाचा वचन उपदेशक स्तोत्र संहिता 15वा अध्याय सुरुवातीला आपण नीतिसूत्रामध्ये जाऊ. नीतिसूत्रे 8वा अध्याय आणि 7 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, बोलण्याची शिस्त लावायची ही आपण शिकलो, बरोबर ना? स्तोत्र 50वा अध्याय आणि 19 वचन. आता शिस्त लावायची आहे, तर मग काय बोलायचं? सत्य बोलायचं. हालेलुया. त्या ठिकाणी असं लिहिलंय, माझे तोंड सत्य बोलते, माझ्या वाणीला दुष्टपणाचा बीट आहे. प्रेज द लॉर्ड. माझं तोंड काय बोलतं? माझं तोंड सत्य बोलतं, माझ्या वाणीला दुष्टपणाचा काय आहे? बीट आहे. तुमच्या आणि माझ्या तोंडाला सत्य बोलण्याची सवय लावली पाहिजे. हालेलुया. सत्य बोलण्यामध्ये पण बरेच डिफरन्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यातून आपण गोष्टी बरोबर पाहू. पण सत्य बोलणं हे अवघड आहे. बायबल असं सांगतं की मनुष्य भाकरी खाल्ल्याप्रमाणे असत्य बोलतो. कशाप्रमाणे? भाकरी खाल्ली म्हणजे अगदी सोप्या रीतीनं. म्हणजे भाकरी खाणं सोपं आहे का अवघड आहे? खूप सोपं आहे. भाकरी खाणं अवघड आहे? ज्याला दात नाही त्याला अवघड आहे. ज्याला दात नाही त्याला अवघड आहे भाकरी खाणं, पण ज्याला दात आहे त्याला सोपं आहे. भाकरी खाल्ल्याप्रमाणे माणूस काय बोलतो? असत्य बोलतो. म्हणजे त्याला आत्ताच्या काळामध्ये ना अगदी क्षणाक्षणाला आणि सगळ्यात असत्य बोलण्याचं माध्यम कोण माहिती तुम्हाला? याच्यामुळे इतकं असत्य आपण शिकलोय, इतकं असत्य शिकलोय. जरी इथं त्याला फोन केला, बाबा तू कुठे आहे? अरे मी सकाळीच मुंबईला आलोय. तो असतो वरच्या फ्लॅटवरती आणि तो काय सांगतो, मी सकाळी मुंबईला आलो आणि संध्याकाळी त्याला भेटला, आलो ना दुपारी परत. 4 तास लागतात यायला. खूप वेळेस आपण इतकं असत्य बोलण्याची सवय झाली आपल्याला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अगदी जिथं गरज नाही अशा ठिकाणी पण आपण असत्य बोलतो. जिथं गरज नाही अशा ठिकाणी तुम्ही तिथं सत्य बोलून बऱ्याच गोष्टी टाळू शकता. तुम्हाला माहिती आहे, असत्य बोलण्याचे इतके तोटे आहेत की त्या तोट्यांना तुम्ही मोजू नाही शकत. कारण एक असत्य, आता म्हणी बऱ्याच आपण ऐकले असतील की एक असत्य आपल्याला 100 खोटं बोलावं लागतं. म्हणजे एक खोटं बोललं की ते लपवण्यासाठी आपल्याला वारंवार खोटं बोलावं लागतं, वारंवार खोट्या गोष्टी सांगाव्या लागतात. आणि मग त्यासाठी बऱ्याच भविष्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट आहे, खोटं बोलणाऱ्या माणसाला सगळं काही लक्षात ठेवावं लागतं की मी कधी काय खोटं बोललो. खोटं बोलणाऱ्या माणसाला सगळं लक्षात ठेवावं लागतं. दुसऱ्याने तू सत्य बोलून गेला तर लगेच पकडलं जाईल ना, लगेच आठवत असेल तर त्याला पकडलं जाईल ना समोरच्या. पण समजा जर तो एकदम लक्षात ठेवणारा असेल, माझ्यासारखा विसरबोळा असेल तर काय हरकत नाही. पण काही लोक बरेच खूप काही गोष्टी लक्षात ठेवतात की हा असं बोललं होतं, त्यावेळेस कसा बोलतो आणि तो कदाचित बोलून जातो आणि मग बोललो. माझ्या घरात मला खूप सांभाळून बोलवलं, कारण माझी बायको पट करून पकडते एखादी गोष्ट, पट करून. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी काय बोलत होतो ही पण तिच्या लक्षात आहे. हालेलुया. इतकी सेन्सिटिव्ह पत्नी मिळणं म्हणजे थोडस पतीसाठी घातक असतं. खूप वेळेस आपल्याला असं वाटतं अरे हे लक्षात ठेवावं लागतं. कारण जर समजा एखादं खोटं आपल्या तोंडून चुकून कधी निघालंच तरी मात्र काय म्हणतो थोडस आवाज कमी करावं. ऐकायला मला थोडस, ज्यावेळेस एखादं कधी आपल्याला आपल्या तोंडून काहीतरी निघालं चुकून तर प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला बोललो अरे पकडलं पट करू. माझी बायको लगेच पकडते, तिला लगेच कळून येतं की अमुक वेळेस तुम्ही तसं म्हटलं होतं, मग आपण अरे बाबा हे सत्य आहे, हे सगळ्या गोष्टी स्पष्ट. हालेलुया. खूप वेळेस आपल्या समोर असं कोणीतरी असावं आणि मला देवानं ती दिलेली चांगली गोष्ट आहे, देवास्तुती असते की खोटं बोलल्यापासून मला ती सावध करत राहते. नाही बोलायचं बिलकुल, आणि मी नाही बोलू शकत. हालेलुया. बऱ्याच वेळेस खोटं बोलणं हे बायबलच्या वचनाच्या विरोधात आहे. आणि म्हणून हे येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. माझ्या बोलण्याला शिस्त आहे तर माझ्या बोलण्याला एका गोष्टीची अजून शिस्त लावली पाहिजे मी की मी सत्य बोलेन, नेहमी खरे बोलावे. नुसतं आता फळ्यावरतीच काय फळ्यावरतीच लिहिलेलं असतं, शाळेमध्ये नेहमी खरे बोलावे. वाचले का तुम्ही लहानपणी? आता मला वाटतं सुविचार लिहित नाहीत वाटतं शाळेत. लिहितात का आता शाळेमध्ये? लिहितात. माझ्या काळामध्ये सुविचार नेहमी कुठेही नेहमी खरे बोलावे.
आणि शिक्षक नेहमी आमच्या समोर खोटे बोलायचे. ते रेडिओ कानाला लावून बसायचे मॅच ऐकत आणि मग एखाद्या दिवस मुख्याध्यापक कधी आलेच तर नेहमी खरे बोलावे त्याच ठिकाणी ते खुर्चीवर बसलेले असायचे मॅच ऐकत. आणि आज काय काय शिकवलं ते सगळं काही शिकवलं सांगत आणि आम्ही आपले गप्प लेकरां म्हणायचो आज तर काही काय शिकवलं मॅच ऐकत बसले होते आणि वरती लिहिले नेहमी खरे बोलावे. बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीची तिलांजली देऊन टाकलेले त्याला. आणि बायबलमध्ये सुद्धा या गोष्टी आहेत. बायबल वाचणारे खोटं बोलताना दिसतात. बायबल वचन पाठांतर केलेले लोक खोटं बोलताना दिसतात. मग बऱ्याच गोष्टीच्या बाबतीत, मग जेवणा खाण्याच्या बाबतीत असो, उपवास करण्याच्या बाबतीत असो, प्रार्थना करण्याच्या बाबतीत असो, बायबल वाचलं त्याच्या बाबतीत असो, चर्चला का आला नाही त्याचं कारण असो, त्याच्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी ते का मदत केली नाही त्याच्याविषयी असो, दानार्थ देण्याविषयी असो, किंवा अजून कोणाला तरी मदत करण्याविषयी असो, त्या ठिकाणी सुवार्ता सांगण्याविषयी, अशा सगळ्या गोष्टीविषयी खूप वेळेस देवाचे लोक खोटं बोलतात. लक्षात घ्या, आपण आपल्या मुखाला शिस्त लावायला हवी, आपल्या शब्दांना शिस्त लावायला हवी की मी नेहमी खरं बोलेन. खरं बोलण्याचे, खोटं बोलण्याचे जशा प्रकारे फायदे आहेत तसे खरे बोलण्याचे काही तोटे पण आहेत. लक्षात घ्या. आता खरं बोलायला गेलं तर खरं बोलल्यानंतर काय होतं माहिती आहे? खरं बोलल्यानंतर आर्थिक नुकसान होतं. हालेलुया. तुमचं झालं का कधी? खरं बोलल्यानंतर आर्थिक नुकसान होतं. खरं बोलल्यानंतर बोलणं ऐकावं लागतं. तुम्हाला हे ऐकायला लागलं कधी? खूप वेळेस खरं बोलल्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला बोलणं ऐकावं लागतं. काही वेळेस समजा तुम्ही आपली नोकरीवरती तुमचं ठरलेलं टायमिंग आहे 10 वाजता आणि तुम्ही 10 वाजता बरोबर जा आणि काही वेळेस बऱ्याच वेळेस आपण इतके खोटं बोलायची आपल्याला सवय झाली. मागील आठवड्यामध्ये एक जोक वाचला मी आणि त्यांच्या ऑफिसमध्ये काय केलं होतं की एक नियम बनवला होता की समजा तुम्ही लेट आले तर तुम्ही लेट येण्याचं कारण लिहून द्यायचं आणि ते कारण लिहित असताना तिथे द्यायचं की मी टायमिंग किती लेट आलो काय झालं. आणि मग अशाच प्रकारे एका ऑफिसमध्ये एक दिवस आपले जे बॉस आहेत ते सगळ्यांनाच, कारण त्या दिवशी सगळेजण उशीर आलेले असतात आणि मग ते कारणाची जी लिस्ट आहे ती कारणाची लिस्ट बॉस समोर जाते आणि बॉस ती लिस्ट पाहतात आणि लिस्ट पाहिल्यानंतर ते सगळ्यांना बोलवतात. ते मला शिकवायला बोलतात, सगळ्यांना बोलवलेलं होतं. मग सगळेजण येतात ऑफिसमध्ये आणि ते म्हणतात तुम्ही सगळेजण लेट आले, तुम्ही कारण दिले का? हो मी दिलेलं आहे. मग तुम्हाला सगळ्यांची मिसेस एकाच दिवशी दवाखान्यामध्ये दाखवली, ती प्रेग्नेंट आहे आणि तुम्ही सगळेजण तिला दाखवायला गेले होते. आता मग तसं नाही लिहिलं तर तुम्ही तर लिहिलं नाही सगळं. मग वरच्या व्यक्तीने टाकलेलं असतं की माझी मिसेस प्रेग्नेंट असल्या कारणाने मी दवाखान्यात तिला दाखवायला गेलो होतो आणि मग दुसरा व्यक्ती लिहित होतो, ते लिहितो आया जाबाव. खाली तिसरा व्यक्ती येतो ते पण आया जाबावली. दुसरी एक लेडीज येते ती पण आया जाबावली आणि एका लेडीजला सुद्धा ते बॉस असं म्हणतात की तुमची सुद्धा मिसेस आहे का दवाखान्यामध्ये आली. बऱ्याच वेळेस खोटं बोलण्याची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला असं वाटतं अरे ह्या सगळ्याच गोष्टी सहज देतील, म्हणजे सहज देतील आपण कशी खोटे बोलतो. त्याविषयी मी ते वाचलं आणि खरंच आपण आपल्या जीवनामध्ये इतकं सेन्सिटिव्ह नाही आहे खरं बोलण्याविषयी. पण तुम्ही आणि मी आपण आपल्या मुखाला, आपल्या शब्दांना शिस्त लावायला हवी की आपण नेहमी खरे बोलणार आहोत. हालेलुया. तो सुविचार सांगतो म्हणून नाही तर बायबल सांगतं म्हणून. काय बायबल सांगतं की काय सांगतं बायबल? माझे तोंड काय बोलते? सत्य बोलते. माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. आपल्या मुखाला इतकी शिस्त आपण लावायला हवी की खोटं बोलण्याची तुम्हाला मला भीती वाटली पाहिजे. आपल्या तोंडाला इतकी शिस्त, आपण आपल्या शब्दाला इतकी शिस्त लावायला हवी आपण की जेव्हा पण मी शब्द बाहेर काढेन त्यावेळेस माझ्या मुखातून खरेच शब्द बाहेर पडले. कुठल्याही प्रकारे चुकीचे शब्द किंवा कुठल्याही प्रकारे खोटे शब्द माझ्या मुखातून, मग जरी माझं आर्थिक नुकसान झालं तरी पण. बऱ्याच वेळेस माझं आर्थिक नुकसान होऊ शकतं, नाही असं नाही. कारण तुम्ही एखाद्याला सांगितलं, एखादा तुमच्याकडे नेहमी सकाळी आला आणि तो म्हणाला की मला तुम्ही 200 रुपये उसने द्या आणि तुमच्याकडे आहे, तुम्ही खोटं बोलायची सवय नाही, तुम्हाला असं वाटतं मी आता नेहमी खरं बोलणार आणि तो म्हणा आहे तर तो म्हणा लगेच द्या 200 रुपये. प्रेज द लॉर्ड. झालं का नुकसान? कारण आपण काय करू शकत नाही, त्याला टाळू शकत नाही. आणि जर तुम्ही नाही म्हणले असते तर निश्चित अर्थानं तो मनुष्य तसाच परत गेला असता. तुम्ही मात्र देवाची पडताळणी करून खोटे बोललेला असता. खूप वेळेस आपलं आर्थिक नुकसान होतं. मी असं म्हणत नाही की त्या बोलण्याने, कारण जसं मी बाबा सांगितलं की तुम्ही खरं बोलल्याने तुम्हाला त्रास होणार आहे आणि कदाचित तुम्ही ऑफिसवरती किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही उशिरा गेला, त्या ठिकाणी तुम्हाला खरं बोलता तुम्ही आणि त्यावेळेस तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्ही तर माहिती आहे तुम्हाला, मी उशिरा उठलो सकाळी आणि उशिरा घरातून निघालो, हे तुमचं खरं कारण आहे. पण एखादा व्यक्ती खरं खोटं बोलणार काय सांगतो, माझी गाडी पंक्चर झाली होती आणि मग अमुक मनुष्य आजारी होता, त्याच्यानंतर माझ्या घरात डबा लवकर बनवला होता
जास्त ट्रॅफिक होतं, माझी ट्रेन चुकली किंवा माझी बस चुकली आणि माझा मित्र आला आणि तिकडं कोणीतरी एक्सपायर झालं, तिकडे मी गेलो होतो, असं सगळी ही खोटी कारणं असतात. पण खरं कारण असतं मी सकाळी उशिरा उठलो आणि उशिरा घर सोडलं, त्याच्यामुळे मी उशिरा आलो, हे खरं कारण असतं. पण खरं बोलल्यामुळे आपल्याला बोलणं खावं लागतं, म्हणून आपण काहीतरी कारण शिकवून रिकामे होतो आणि तो म्हणत होतो ठीक आहे जाऊ दे असू दे. पण जर खरं बोललं असतं म्हणजे तुम्हाला लवकर उठता येत नाही का, तुम्ही नेहमीच उशिरा येता आणि नेहमीच प्रॉब्लेम येतो आणि अशा सगळ्याच बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकावं लागतात. म्हणून आपण एखादं खोटं कारण रिकामं चिटकवून रिकामे होतो आणि आपल्याला वाटतं कसा वाचतो. प्रेज द लॉर्ड. ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपली सुरुवात होते खोटं बोलण्याची. मग आपण कधी मुलांसमोर आपण नेहमी म्हणायला शिकवतो की बाबा मी खरं बोलणारा व्यक्ती आहे किंवा नेहमी खरं बोलावं. पण ज्यावेळेस एखादा फोन येतो आणि आपण सहजरित्याने सांगून जातो की त्याला फोन उचल आणि त्याला सांग की मी घरी नाही किंवा दरवाजा वाजतो आणि सहजरित्याने आपण मुलांना सांगतो की त्याला सांग घरात नाहीये गाडी म्हणून किंवा पप्पा घरात नाही म्हणून सांग. मुलांना हळूहळू बऱ्याच वेळेस आपण अशा गोष्टी त्यांच्या मनामध्ये बिंबवत असतो. नेहमी तुम्ही सांगत आहात की तुम्हाला खरं बोलायचंय, पण तुमची कृती सुद्धा किंवा तुम्ही जे बोलत आहात ते सुद्धा तुमच्या शिकवण्याशी मॅच करायला हवं. आणि जर ते मॅच करून केलं जात असेल तर तुमच्या मुखात शिस्त नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा. देवाचे वचन फक्त आपल्याला खरं बोलण्यासाठी नाही शिकवत, तर मनापासून सत्य बोलण्यासाठी शिकवत. आता वचन स्तोत्र संहितेचं 15वा अध्याय त्याचं दुसरं वचन सांगतं, जो सात्विकपणे चालतो व नीतीने वागतो आणि मनापासून सत्य बोलतो. वरती असं वचन आहे की देवाच्या डोंगरावर परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण मस्ती करेल आणि तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील. मग त्याचं उत्तर खाली लिहिलेलं आहे की जो सात्विकपणे चालतो आणि नीतीने वागतो आणि मनापासून सत्य बोलतो तो व्यक्ती देवाच्या डोंगरावर. हालेलुया. तुम्हाला असं वाटत असेल की आता पास्टरने सांगितलं मी खरं बोलण्याचे तोटे, पण खरं बोलण्याचा फायदा काय? खरं बोलण्याचा फायदा हा आहे की तुम्ही देवासमोर अगदी कुठल्याही गिल्टी फील न करता अति शांतपणे जाऊ शकता. हालेलुया. पण अंतःकरणामध्ये जर तुमचं असत्य भरलेलं आहे, मग तुम्ही पत्नीशी असत्य बोलता, पतीशी असत्य बोलताय आणि त्याच्यानंतर फोनवर असत्य बोलताय, मित्राशी असत्य बोलताय आणि बऱ्याच लोकांना अशा प्रकारची इतकी सवय झाली आहे खोटं बोलण्याची की ते कोणाशीही खरं बोलत नाही. अगदी सर्वच ठिकाणी त्यांचं वेगळं वेगळं कॅरेक्टर त्यांनी उभं केलं असतं. मग तुम्ही घरात वेगळे असता, मुलांसमोर वेगळे असता, मित्रांसमोर वेगळे असता, नातेवाईकांसमोर वेगळे असता, त्याच प्रकारे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही वेगळे असता आणि सगळीकडे वेगवेगळ्या कॅरेक्टर घेऊन ते जगत असतात. आणि सगळीकडे काही लोक इतके हुशार असतात आणि इतकं लक्षात ठेवतात की कुठं काय खरं बोलणे आणि कुठं काय खोटं बोलणे हे सगळं त्यांना ठाऊक असतं आणि योग्य ठिकाणी सगळं काय मॅनेज करतात आणि त्याला असं वाटतं जगात माझ्यासारखा हुशार कोणी व्यक्ती नाही. पण तुम्हाला ठाऊक आहे की देवाच्या पवित्र डोंगरावर कधीच नाही. देवाच्या पवित्र डोंगरावर राहायचंय तर त्याचं गुपित आहे की तुम्हाला सत्य बोलावं लागेल. हालेलुया. आणि मनापासून सत्य बोलावं लागेल. मनात कपट न ठेवून सत्य बोलावं लागेल. आता मनापासून सत्य बोलणं म्हणजे काय? चुकीच्या ठिकाणी शांत राहता सत्य सांगणं. चुकीच्या ठिकाणी शांत न राहतात. काही लोक चुकीच्या ठिकाणी शांत न राहता काय करतात बरं, सत्य सांगून रिकाम होतात आणि ते बोलतात मी तर खरं बोलतोय. पण त्या खरं बोलण्यामुळं तिथं भांडण लागणार असतं. खरं बोलण्यामुळं आता पती पत्नीच्या बऱ्याच घरामध्ये किंवा सासू सुना ज्या घरामध्ये आहे त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी किंवा काही लोकांना अशा प्रकारे लावालावी करीत करण्याची सवय आहे आणि ते नेहमी खरेच बोलत असतात. बरं त्यांना असं वाटतं मी खरं बोलतो, पण ते खरे बोलण्यामुळे बऱ्याच ठिकाणी भांडणं लागले असतात. खऱ्या बोलण्यामुळे बऱ्याच ठिकाणी वादविवाद झाले असतात. खऱ्या बोलण्यामुळे बऱ्याच ठिकाणी गैरसमज पसरले असतात. काही लोक काय समजा एक दोन मित्र बसले आणि दोन मित्र बसले असताना मनापासून सत्य बोलण्याचं उदाहरण मी सांगत आहे तुम्हाला. दोन मित्र बसले आणि तुम्ही तिथे तिसरे सत्य बोलणारा माणूस गेलं आणि त्या दोन मित्रांचं काहीतरी संभाषण तुम्ही ऐकलं आणि तुम्ही ते ऐकलं चांगल्या प्रकारे आणि तुम्ही गेल्यानंतर तिथून आणि ते चौथ्या माणसाविषयी कोणाविषयी तर बोलतोय आणि तुम्ही ते ऐकलं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं बरं सत्य अजिबात कोणाला सांगू नका आणि तुम्ही शांत बसले. ठीक आहे मान हलवली. तुम्ही सत्य बोलणारे आहात आणि मग सत्य बोलणारा व्यक्ती चौथ्या माणसाला ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस तुम्ही काय बोलत होते आणि तुम्ही सगळं सत्य सांगून रिकामे होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका गोष्टीची त्यांनी चूक केली असती की तो त्या ठिकाणी त्याने प्रॉमिस केली की मी काही सांगणार नाही, पण इथे येऊन तो काय करतोय बरं सगळे सांगतो. ते प्रॉमिस तर त्याने तोडलंच, पण मनापासून सत्य न बोलल्यामुळं त्या दोघांचंही नुकसान होते किंवा त्या दोघांचा हा तिसरा चौथा व्यक्ती काय होते बरं
विरोधी होते हे जाणीवपूर्वक सत्य बोलणारा विसरतो आणि त्यालाच म्हणतात मनापासून सत्य न बोलणारा व्यक्ती. हालेलुया. काही ठिकाणी तुम्हाला सत्य पण नाही आणि खरं खोटं पण नाहीये, पण काही ठिकाणी शांत बसण्याची गरज आहे. कारण बायबल असं सांगतं की काही गोष्टी गुप्त ठेवण्यामध्ये राजाचं गौरव आहे. हालेलुया. काही गोष्टी गुप्त ठेवण्यामध्ये प्रीती सर्व अपराधावर झाकण. आता झाकण घालते याचा अर्थ असत्य बोलतो असं नाही, झाकण घालते याचा अर्थ तुम्ही शांत बसता. हालेलुया. मी ते पण सांगणार आहे की सत्य बोलण्याची सवय लावण्याबरोबर आपण गप्प राहण्याची सवय सुद्धा लावली पाहिजे. मग सांग. हालेलुया. जसं मागच्या वेळेस मी सांगितलं की मौन धारण करणं हे अतिशय कठीण काम आहे. मौन धारण करणं, कारण जो बोलण्यात चुकत नाही तो कुठल्याच गोष्टी चुकत नाही. हालेलुया. बायबल असं पण सांगतं की फार वाचालता जिथं आहे तिथं पापाला तोटा नाही. हालेलुया. बोलण्याविषयी इतकं लिहिलेलं आहे बायबलमध्ये की तुमचे शब्द तुम्हाला जीवन तुमचं तयार करू शकतात आणि तुमचे शब्दच तुमचं जीवन संपूर्ण बिघडवू शकतात. हालेलुया. आणि म्हणून सत्य बोलायची सवय लावा आणि सत्य योग्य ठिकाणी बोलायची पण सवय लावा. हालेलुया. सत्य योग्य ठिकाणी आपण बोलायला शिकलं पाहिजे आणि सत्य बोललं पाहिजे, पण ती सवय त्यावेळेस लागेल तोंडाला त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की मी इथं गप्प राहण्याची गरज आहे की सत्य सांगण्याची गरज आहे. तुम्हाला सत्यच सांगायचंय, पण जर गप्प राहून तेव्हाच गौरव होणार असेल, गप्प राहून एखादी गोष्ट गुप्त ठेवून जर एखाद्या मित्राचं चांगलं होणार असेल तर तुम्हाला शांत बसायचं. खोटं बोलायचं असं मी सांगत नाहीये, पण शांत तरी केव्हा आपण निश्चितच बसू शकतो. कारण का मनापासून सत्य बोलणं गरजेचं आहे. पण खूप वेळेस आपल्या या चुकीच्या ठिकाणी सत्य बोलल्यामुळे होतं काय की दुष्परिणाम पण होतात. मी दोन्ही बाजू तुम्हाला अगदी स्पष्ट करून समजावून सांगत आहे. बरेच लोक ह्या गोष्टीची सहमत असतील नसतील, पण बायबल असं सांगतं की आपण सत्य बोलायला शिकलं पाहिजे, आपल्या मुखाला सत्य बोलायची सवय लावली पाहिजे आणि योग्य ठिकाणी आपण सत्य बोललं पाहिजे. त्याचबरोबर आपण अजून काय बोललं पाहिजे, नेहमी आपण सत्य बोलावं ही गोष्ट बायबल शिकवते. मग आपण दुसरं काय बोलायचं तर आपण कमी बोलायला शिकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय केलं पाहिजे, आपण कमी बोलणं शिकलो. बायबल असं सांगतं की वाचालता जिथं फार तिथं पापाला तोटा नाही. वाचालता फार. आता वाचालता म्हणजे काय की वारंवार चुकीच्या ठिकाणी अगदी कसल्याही गोष्टीची गरज नसताना त्या ठिकाणी काय करत राहणं, बोलत राहणं. काही लोकांना सवय. आमच्या कोल्हापूरकडे एक म्हण आहे. काय म्हणे पाहिजे की त्याला म्हटलं येऊ नको तिकडे तुझी गरज नाही. तो म्हणतो मी कोणत्या घोड्यावरती बसू सांगा मला यायचं. काही लोकांना ह्या गोष्टी सवय असते. म्हणजे त्याला शांत बस म्हटलं तर त्याला कळतच नाही की शांत बसायला सांगितलेलं आहे, तू बोलू नकोस हे त्याला सांगितले. कारण बरीच लोक आपल्या मुखाच्या द्वारे बाध्य होतात किंवा काही लोक आपल्या मुखाच्या द्वारे बांधली जातात. आपण बऱ्याच गोष्टी मागच्या काळात मी तुम्हाला सांगितलं होतं की सैतान तुमच्या बोलण्याचा तुमच्याच विरोधात उपयोग करून घेतो. मग तुम्ही नकारार्थी बोलता त्याचा विरोध होतो. कारण ज्यावेळेस तुम्ही शांत बसायला शिकत नाही किंवा कमी बोलायला जोपर्यंत शिकत नाही ना तोपर्यंत काय बोलावं हे तुम्हाला समजत नाही. जर तुम्ही वारंवार बोलत राहाल. काही लोकांना सवय असते की मला शिकवायचंय, मला सांगायचंय, माझे अनुभव कथन करायचे, माझे साक्ष सांगायचंय, देवाने माझ्यासाठी काय केलं हे सांगायचंय. पण बायबल आपल्याला असं सांगतं की काही ठिकाणी शांत राहणाऱ्याला शहाणा समजतात. हालेलुया. तुमच्याजवळ अनुभव असतील, तुम्ही खूप शहाणे असाल, तुम्ही खूप बुद्धिवान असाल, तुमच्याजवळ खूप साक्ष असेल, देवाने तुमच्यासाठी खूप काही केलं असेल, तुम्ही खूप बायबल वाचला असेल, तुम्ही खूप प्रार्थना केली असेल, तुम्हाला कळत असेल, तुम्ही त्यांच्यामध्ये सगळ्यांच्या मोठ्या असतात कदाचित आणि मग सगळ्यांच्या पेक्षा तुम्ही ज्ञानी असाल. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यापेक्षा ह्या चर्चमध्ये कोणीच ज्ञानी नाही, तरी पण देव सांगत आहे की योग्य ठिकाणी बोला. हालेलुया. लक्षात ठेवलं पाहिजे आपण की आपण कुठे बोलायचं. आपल्या मुखाला इतकी शिस्त लावायला हवी आपण की मला समजायला हवं मी कुठे बोलावं आणि कुठे शांत बसावं. जर तुम्हाला हे कळत नसेल तर निश्चित अर्थाने देवाच्या कामाला अडथळा तुमच्याकडून होऊ शकतो किंवा देवाच्या गोष्टीसाठी अडथळा होऊ शकतो. सैतान तुमच्या शब्दाचा वापर करून तुमच्या विरोधात तो वापरू शकतो. तुमचे शब्द तुमच्या विरोधात सैतान वापरू शकतो. सैतान तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये गुंतवू शकतो. बायबल असं सांगतं की तू आपल्या तोंडच्या शब्दाला गुंतला आहेस, तू बद्ध झाला आहेस, म्हणून लवकर जा आणि स्वतःला मुक्त करून घे. हालेलुया. स्वतःला काय कर, मुक्त कर. कशाच्या बंधनातून? जास्त बोलण्याच्या, बडबडीच्या बंधनातून. बडबडीचं बंधन आहे, बडबडीचं बंधन खूप लोकांच्या जीवनामध्ये ते बडबडीचं बंधन. बडबड्या व्यक्ती चांगल्या करत फिरतो, बडबड्या व्यक्ती दुसऱ्याचं डोकं खराब करत फिरतो, बडबड्या व्यक्ती चांगल्या 4 ठिकाणी
काम जे व्यवस्थित चाललं असतं त्या सगळ्यात खोडा टाकतो बडबड्या व्यक्ती. बडबड्या व्यक्ती बऱ्याच ठिकाणी जे प्रॉब्लेम अजिबातच नसतात ते प्रॉब्लेम नव्याने क्रिएट करतो. बडबड्या व्यक्ती खूप घातक आहे की त्या सगळ्या देवाच्या कामासाठी. आणि म्हणून जर तुम्ही कुठेतरी बडबडी करणार आहात, मग सासू असेल बडबड करणारी, सून असेल बडबड करणारी, पती असेल बडबड करणारा, पत्नी बडबड करणारी असेल, मुलं बडबड करणारी असतील, तर निश्चित अर्थानं ते त्याच्या कुटुंबासाठी घातक आहे. कामाच्या ठिकाणी एखादा बडबड करणारा व्यक्ती असतो त्याला सगळेजण वैतागले असतात, शांत बस रे बाबा, तुझं लाकडाच जोड असतं तर खूप असतं कधी. आपण त्याला सांगवला शांत बस शांत शांत, तरी पण तो म्हणतो नाही तोंडाला फेस तो बोलत त्याला सांगून आता तोंडातून थुंकी बाहेर पडते गप्प बस, पण तो गप्प. बायबल मात्र आपल्याला सांग जिथं वाचाचा भाग तिथं पापाला तोटा. तो नेहमीच ऍक्युरेट आणि योग्य बोलेल असं नाही लक्षात ठेव. कारण बडबड्या व्यक्ती आहे म्हटल्यानंतर त्याच्या तोंडातून वारंवार चुकीच्या गोष्टी सुद्धा निघू शकतात. मग त्यातून नकारार्थी निघेल, त्यातून होकारार्थी निघेल आणि अशा बऱ्याच गोष्टी. म्हणून तुम्हाला तुमच्या मुखाला सवय लावायला हवी की मी योग्य ठिकाणी योग्य ते बोलेल. आणि जिथं देवाने मला सांगितले, जिथं माणसाने मला सांगितले शांत बस, त्या ठिकाणी शांत असेल. तोंड मिटलं, तोंड मिटलं त्याच्यासाठी अवघड असतं, पण तोंड मिटलं ना तर खूप मोठी भांडणं थांबतात. तोंड मिटलं ना वादविवाद थांबतात. तोंड मिटलं ना तर त्या माणसाला स्वतः ज्ञानी आहे हे सिद्ध करायची गरज नाही, त्याला ऑटोमॅटिक लोक ज्ञानी म्हणतात. त्याला सांगत करायचं नाही माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, पण तुम्ही शांत बसले आणि तुम्ही ज्ञानी आहात हे सिद्ध होतं पाहिजे. आणि योग्य ठिकाणी बोलल्यामुळे तुमच्या सल्ल्यावर विचार पण केला जातो. तुम्ही नेहमीच सल्ले देत सुटला, नेहमीच सल्ले देत सुटला, नेहमीच सल्ले देत सुटला. आता तुम्हाला वाटतं इतके सल्ले मी देतो माझ्या आले, तुझे इतके सल्ले झाले की सल्ले आणि ते तुझं सगळं वाईट गोष्टी, ह्या सगळ्याच गोष्टी भेसळ करून तू सांगितले. त्यातला सल्ला कोणता आणि चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं ह्यातला फरकच नाही कळायला लागले. आणि मग तुझ्या सल्ल्यावर कधीच विचार केला लागला. सासूला सवय असते सुनेला वारंवार सल्ला द्यायची, पण सासूने हे शिकलं पाहिजे की मला योग्य ठिकाणी गप्प बसायचं. काही सासवा बडबड्या असतात आणि म्हणून त्यांच्या घरामध्ये भांडणं होत सारखी वारंवार. त्याला असं वाटतं की मी सांगत राहणार, मग सून इथं जे ठेवलं तू तिथं ठेवलं. आता तुमचं वय झालंय, तुम्ही खुर्चीत बसायचा योग्य झालेला, तिथं फक्त टीव्ही लावायची, एखादं बायबल पुस्तक घ्यायचं आपल्या हातात किंवा बायबल घ्यायचं, शांत देवदेव करत बसायचं. आपण काय चुकलं आपल्या आयुष्यात आणि काय बरोबर केलं याचा विचार करायचा आणि स्वर्गात गेल्यानंतर आता काय करायचं याचा विचार करायचा. बाकीच्या जगातल्या गोष्टी लक्ष द्यायचं नाही. काही लोकांना हे असं वाटेल की आम्हाला तो एकदम शांत बसवायला लागला, पण या शांत बसण्यामुळे घरातली खूप मोठी भांडणं भेटतात. काही लोकांना धडपड करायचं वेळ, मित्र अभितव्य जवान हो म्हणून सारखे ते प्रवास करतात, मग बडबड करतात, मग सल्ले देत राहतात आणि मग सगळं असं आहे. पूर्वीच्या काळी माहिती आहे चाव्या देण्याची पद्धत होती, माहिती चाव्या देण्याची पद्धत. काही लोकांना त्या चाव्या जवळच ठेवायच्या बडबडण्याची, म्हणजे माझा अधिकाराखाली सासू कोण असेल तर राग नका मानून घेणे सत्य आहे. काही लोकांना सून पण तशाच प्रकारे तिला असं वाटतं मी आता आले म्हणजे सगळं घर माझं, पती माझा, सासू माझी, सून सासरे माझे, मुलं माझी, सगळं माझं आणि सगळ्यांनी माझं ऐकावं, मी जे म्हणून तसं करावं. पण तुम्हाला माहिती आहे एक स्पेस आहे, प्रत्येकाचा एक वेगळी जागा आहे, वेगळं स्वातंत्र्य आहे. आणि ते वेगळं स्वातंत्र्य तुम्ही तुमच्या बडबड्या स्वभावामुळे ते त्याला देऊ करत नाहीये. खूप वेळेस आपण ते स्वातंत्र्य देऊ करत नाही. आपल्याला अधिकार गाठवायचा असतो आपल्या बोलण्यामुळे, आपल्याला दाखवून द्यायचं मी मोठा, पण आपण म्हटलेही मोठं होत नाही. आपण आपली कृती दाखवून द्यायला हवी की मी मोठा आहे. नम्र माणूस, बायबल सांगतात नम्र जो आहे तो उंच केला जातो. जो गर्वाने मी मोठा आहे म्हणून सांगत फिरतो त्याला खाली खेचलं जातं. पण आपल्या लोकांना सवय झाली बडबड करतील सवय, मी मोठा आहे आणि सगळे तुम्ही मोठं म्हणा, आणि मग सगळे त्याला वेड्यात काढून टाकतात. त्यावेळेस त्याला कळतं अरे मी तर मोठा आहे म्हणून सांगून चूक केली. हालेलुया. पण तुम्ही मोठा आहात हे सिद्ध होतं कशावरून, तुम्ही कमी बोलताय. हालेलुया. आपण योग्य ठिकाणी सल्ले देऊ लागलो ना तर निश्चित अर्थाने आपल्या सल्ल्याचा योग्य फायदा होतो. आपल्या त्या सल्ल्यावरती काय केलं जाईल, विचार केला जाईल. आणि त्याच वेळेस सासू योग्य ठिकाणी बोलू लागली ना तर सून विचार करू लागेल. सून योग्य आदर देऊन सासूला बोलू लागली ना तर तिच्या सुनेच्या शब्दाचा आदर केला जाईल आणि सुनेच्या भावना पण समजून घेतलं जाते. पण तसं होताना दिसत नाही. काय होतं की ते अधिकार गाजवण्याच्या नादात आपण बडबड करत राहतो आणि मग सासू शेजाऱ्याला सांगते माझा ऐकत नाही घरात. मग घरात जी बडबड चालू असते, घरात जे तिला जर समजा सासू बडबड करते टीव्हीचा आवाज बरोबर वाढवतात, आता ही बडबड चालू आहे वाढवा लवकर आवाज. मग ती काय करते आपली बडबड, कारण तिला बोलायची सवय आहे आणि ते तोंड थांबत नाही वारंवार. मग ते कुठं जातं, शेजारी जातं. ते तोंड बडबडणार शेजारी जातं.
आणि त्यांना तर चांगलं ते टीव्हीचा आवाज कमी करून ऐकतात, लवकर सांगा काय बडबड 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 सगळं करते आणि मग सगळं मोकल्यानंतर परत येतो, आता जरा बरं वाटतं. सुनेला पण कदाचित आज सवय असते, सुनेला बऱ्याच लोकांना अशी सवय आहे माहिती तुम्हाला, बडबडी लोक असं करत असतात. जर तुम्ही सासू सुनच नाही फक्त, आणि मग घरातले बरेचसे लोक कदाचित काही लोकांना ती जसं काही एखाद्या माणसाला अजीर्ण झालेल्या आतमध्ये पोटामध्ये पुष्कळ काही भरलंय आणि आता उलटी केल्यानंतर शांत होईल तसं होतं, वॉमिटिंग केल्यासारखं. आणि ते वॉमिटिंग करतात शब्द, त्याचे शब्द कुठून कुठून भरलेले, इतकी शब्दांची गर्दी असते की ते शब्द बोलले आता जर वादविवाद काढताना खूप बरं मग ते कशा कोणती त्यांना अजिबात राजकारण, क्रिकेट आणि मग शेजारी, त्याच्यानंतर बायबलचं वचन, प्रार्थना आणि मग शेजारी आणि मग अशा सगळ्या गोष्टी आणि सगळं त्यांना वाटतं खूप छान बरं. आपण शांत बसायला ज्यावेळेस शिकू ना त्यावेळेस परमेश्वराचा आत्मा आपल्याला खूप काही शिकवेल. तो शेजारी ऐकतो आणि तो 10 लोकांना जाऊन सांगतो. आणि मग एक कधी काळी मग सुनेला किंवा घरातल्या माणसाला आपल्याला कळतं की तुम्ही जाऊन ते सांगितलं आणि मग सून बडबड करू लागते आणि मग तुम्ही असं केलं ते कसं केलं माझ्याविषयी कोण सांगितलेलं बाय आणि मग तिथं हळद भांडणाची काय होते बरं. म्हणजे बडबड्या व्यक्तीने जर शांत बसला असता, ते जर पचण्याची गोळी खाल्ली असती आणि पचण्याची गोळी हालेलुया मुलाला शिस्त लावा, मुखाला शिस्त लावली ना ती पचण्याची गोळी, ती गोळी खावा म्हणजे अजीर्ण झालेलं सगळं हजम होतं. हालेलुया. ते शब्द सगळे निघून जातील, काय होते पण विरघळून जातील आणि विरघळून गेले एकदाचे शब्द की तुम्हाला असं वाटेल किती आता शांत बसण्यामुळे किती, कारण तुम्ही काय करताय ते शब्द देवाच्या गौरवासाठी वापरा, तीच बडबड देवाच्या गौरवासाठी वापरा. त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मी माझ्या घरातल्या गोष्टी, माझ्या अंतर्गणात असलेल्या सगळं काही कोणातर बडबड करून सांगावं. त्यावेळेस देवाचं गौरव करा, देवाला धन्यवाद द्या, देवाला महिमा द्या. कारण लक्षात घ्या पुढचा मुद्दा आहे की योग्य ते बोलणं, योग्य ते बोलणं. आता योग्य ते बोलण्याची सवय पण लावली पाहिजे. जसं बडबड आपण नाही केली पाहिजे तसं योग्य ते बोलण्याची पण सवय लावली पाहिजे. तसं सत्य बोलणं पाहिजे गरजेचं आहे, तसं तशा प्रकारे कोणती गोष्ट गरजेची आहे, बडबड न करण्याची सुद्धा गरज आहे. गप्प राहण्याची सवय आपण लावली पाहिजे. दुसरी गोष्ट योग्य ते बोलण्याची सवय लावली पाहिजे. कारण योग्य ते बोलणं, आता योग्य ते कसं बोलतात, एका उदाहरण मी सांगत आहे, एक साक्ष आहे. आणि एका घरामध्ये एक सुनबाई जी आहे ती देवावर खूप विश्वास ठेवणारी व्यक्ती होती आणि नेहमी ती काय करायची बरं, देवाचा गौरव करत राहायची. तिच्या शब्दामध्ये नेहमी मग ती ग्लास उचलला तर हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणायची, त्यानंतर तिकडून भांडा उचलला हालेलुया प्रेज द लॉर्ड, चपाती करताना पण हालेलुया देवाचं देवान असो, देवस्तुती असो. तिची तोंडाला सवय लावली होती देवाचं गौरव करण्याची, देवाची महिमा करण्याची. आणि ती सासू वैतागली होती तिच्या तोंडात. ती म्हणते सारखं देवाचं गौरव काय करत असते, सारखी काय देवाची महिमा करत असते. हिला एक दिवस मी धडा शिकवलो आणि मग एक साप जो आहे तो साप ती घेऊन येते आणि तो हंडा असतो, त्या घागर असते, घागर माहिती तुम्हाला छोटं तोंड असतं त्याचं, अंड्यासारखंच पण त्याचं छोटं तोंड असतं आणि त्या घागरीमध्ये काय करते बरं ते सोडून देते आणि सोडल्यानंतर ती सुनेला आवाज येते, सोनबाई इकडे लोक, मग ती येते हालेलुया काय सांगा, मग ती त्या घागरीमध्ये हात पडले तर हात गेले लवकर आणि मग ती जाते आणि मग घागरीमध्ये हात घालते हालेलुया प्रेज द लॉर्ड असं म्हणते आणि बाहेर काढते, हात आणून देते. सासूबाई म्हणते हात, अरे त्यामध्ये तर साप होता. त्या सापाचं रूपांतर परमेश्वराने कशात केलेलं होतं. परमेश्वर अशाच प्रकारे तुमच्या आणि माझ्या शब्दाचा उपयोग योग्य ते बोलण्याची सवय लावल्यामुळं तिच्या जीवनामध्ये इतका मोठा चमत्कार होतो, इतका मोठा. तुमच्या योग्य